Good morning, all of you. My name is Sangeeta Matne. In previous lecture, we have learned first question of practice set 9. Today, we are going to learn remaining question of practice set 9. Second, write three divisions of integers such that the fractional form of each will be 24/5. आपल्याला 3 डिव्हिजन ऑफ इंटिजर शोधायचे आहेत की ज्याचा फ्रॅक्शन फॉर्म्स 24/5 आहे. मग 24/5 ला आपण 2 नी मल्टिप्लाइड करू शकतो, 3 नी मल्टिप्लाइड करू शकतो, 4 नी, कोणत्याही नंबरने आपण मल्टिप्लाइड करू शकतो. आपण इथे समजा 24 ला 2 नी मल्टिप्लाइड करू. 24 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 48 अपॉन 5 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 10. आपण ज्या नंबरनी न्यूमरेटरला मल्टिप्लाइड करतो त्याच नंबरनी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड करायचं. आता आन्सर काय मिळालं? 48/10. आता याचा आपण रिड्यूस फॉर्म करू. 48 डिवायडेड बाय 2 is equal to 24 upon 10 divided by 2 is equal to 5. म्हणजे आपल्याला 24/5 हा रिड्यूस फ्रॅक्शन मिळाला आणि आन्सर काय मिळालं मग? 48/10. सेकंड, 24/5 आपण 4 नी मल्टिप्लाइड करू. 24 मल्टिप्लाइड बाय 4 is equal to 96 upon 5 मल्टिप्लाइड बाय 4 is equal to 20. Answer is 96/20. आणि आता याचा आपण रिड्यूस फॉर्म करू. 96 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 24 अपॉन 20 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 5. आपल्याला रिड्यूस फॉर्म काय पाहिजे? 24/5 आणि हा मिळाला. आन्सर काय मिळालं? 96/20. थर्ड, 24/5 याला आपण 10 नी मल्टिप्लाइड केलं. 24 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू 240 अपॉन 5 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू 50. याचा आपण रिड्यूस फॉर्म केला. 240 डिवायडेड बाय 10 अपॉन 50 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 24/5. हा पण रिड्यूस फॉर्म मिळाला. किंवा आपण 240 अपॉन 50 0 जर आपण कॅन्सल केले तर आपल्याला 24/5 हा रिड्यूस फॉर्म मिळू शकतो. आणि याच्यात जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या असं लक्षात येते की आपण ज्या नंबरनी मल्टिप्लाइड केलेला आहे त्याच नंबरनी आपण डिवाइड केलेला आहे. म्हणजे आपल्याला 3 डिव्हिजन ऑफ इंटिजर्स मिळतात. आन्सर काय झाले मग? 48/10, 96/20, 240/50 हे 3 इंटिजर्स डिव्हिजन ऑफ इंटिजर्स आपल्याला मिळाले. थर्ड एक्झाम्पल हे तुमचं होमवर्क आहे. त्याच्यामध्ये वरचं जसं आपण 24/5 केलं त्याच प्रकारे आपल्याला हे थर्ड एक्झाम्पल करायचं आहे. फक्त -5/7 आहे. फक्त करताना आपल्याला मायनसचं साइन देऊन ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. 2 नी मल्टिप्लाइड करून, 3 नी, एनी अदर नंबरनी मल्टिप्लाइड करून तुम्ही ते सॉल्व करू शकता. नेक्स्ट, द फिश इन द पॉन्ड बिलो कॅरी सम नंबर. एक फिशचं पॉन्ड दिलेलं आहे आणि याच्यामध्ये फिश दाखवलेले आहेत, त्याच्यावर नंबर्स लिहिलेले आहेत. त्या नंबर्स पासून आपल्याला 4 पेयर्स मल्टिप्लिकेशनच्या बनवायच्या आहे आणि 4 पेयर्स डिव्हिजनच्या बनवायच्या आहेत. पहा, ऑब्झर्व करा, त्याच्यामध्ये कोणकोणते नंबर दिलेले आहेत. -27 आहे, -24 आहे, 9 आहे. या नंबर्स पासून आपल्याला 4 मल्टिप्लिकेशन अँड 4 डिव्हिजन्सच्या पेयर्स बनवायच्या आहे. फर्स्ट, आता फॉर एक्झाम्पल त्यांनी सोडवून दिलेला आहे. -13 मल्टिप्लाइड बाय -15 इज इक्वल टू मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस 13 मल्टिप्लाइड बाय 15 इज इक्वल टू 195. हे मल्टिप्लिकेशन. आता डिव्हिजनचं -24 डिवायडेड बाय 9 त्याला आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिलं. -24 अपॉन 9
आता याचा रिड्यूस फॉर्म केला. -24 डिवायडेड बाय 3 is equal to -8. 9 divided by 3 is equal to 3. म्हणजे आपल्याला -8/3 हे आन्सर मिळालं. अशाच प्रकारे आपण याचे बनवू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशनचं घेऊ. आता याच्यामध्ये 12 नंबर्स आहेत. मी 12 नंबर घेतला आणि मल्टिप्लाइड बाय -8 प्लस इंटू मायनस मायनस 12 8 जा 96. हे एक फॉर एक्झाम्पल होईल. दुसरं आपण डिव्हिजनचं घेऊ. -15 डिवायडेड बाय -18. याला आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहून घेऊ. -15 डिवायडेड बाय -18. मग आपण याचे काय करू? फॅक्टर पाडू. -15 चे फॅक्टर काय पडतील? 5 मल्टिप्लाइड बाय -3 आणि -18 चे फॅक्टर्स 6 मल्टिप्लाइड बाय -3. -3 कॅन्सल होईल. आन्सर इज 5/6. आणि तुम्हाला होमवर्क आहे की याच्या अंकी अशा पेयर्स 3 पेयर्स 3 पेयर्स बनवायच्या आहेत. आणि आज आपला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा सेकंड चॅप्टर फिनिश झालेला आहे. इथे संपलेला आहे. काही अडचण असल्यास मला विचारा. थँक यू.